विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी. शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्यानं आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या तमाम पालकांना दिलासा. स्कूल व्हॅन संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा स्कूल बस मालक संघटनांकडून विरोध. निर्णय मागे घेण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा संपावर जाण्याचा इशारा. स्कूल व्हॅन संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद. स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांची प्रतिक्रिया. व्हॅनला परवानगी न देण्याची मागणी करणार. वसई विरारमधील परिवहन विभागाचे कर्मचारी अचानक संपावर. वेतनवाढीचा निर्णय होत नसल्यानं आणि विद्यमान वेतनही वेळेवर मिळत नसल्यानं संप. परिवहन सेवा सकाळपासून पूर्णतः ठप्प. दादरच्या कबूतरखाना आंदोलन प्रकरणी 6 दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही. मुंबई पोलीस पालिकेकडून तक्रार येण्याच्या प्रतीक्षेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मुंबई पोलीस अभय देत आहेत अशी चर्चा. कबूतरखान्यांवर बंदी असताना कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांवर पालिकेची जोरदार कारवाई. मुंबई महानगरपालिकेनं 1 जुलै ते 11 ऑगस्ट 2025 पर्यंत तब्बल 1,32,000 रुपये इतका दंड वसूल केलाय. भिवंडीमध्ये दोघांची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या 2 युवकांची हत्या करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरच्या खारडी इथली ही घटना आहे. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. भिवंडीतील प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्या हत्येनंतर कुटुंबियांची भूमिका. 3 वर्षांपूर्वी देखील हल्ला झाला होता, मात्र पोलिसांनी उचित कारवाई न केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. भिवंडी खारडी गावात प्रफुल्ल तांगडी यांच्या हत्येनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. तणावाचं वातावरण असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात. या अपघातामध्ये 10 महिलांचा मृत्यू झालाय तर 29 महिला गंभीर जखमी झाल्या. पुण्याच्या खेडमधील कुंडेश्वर अपघातात 10 महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. ऋषिकेश्वर करंडे असं चालकाचं नाव. सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर अपघात. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक. अपघातामध्ये बस आणि कारमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू. संभाजीनगरात सराईत गुंडाचा मैत्रिणीवर गोळीबार. सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजानं आपल्या मैत्रिणीवरती गोळी झाडली. राखी मुरमरे असं जखमी मैत्रिणीचं नाव. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू.